नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदू. बघा, आज फवाऱ्याचा आज दिनांक 9/12/2024. आज आपल्या हरभऱ्याला 43 दिवस कंप्लीट झालेले आहे. बघा, काल आपण व्हिडिओ टाकलेला आहे ह्याचा कसा एकदम आला आहे आपला हरभरा. आणि आज त्यावर आपण दुसरी फवारणी मारणार आहोत. त्यामध्ये आपण कीटकनाशक घेतलेलं आहे, प्रोपेक्स सुपर. यामध्ये प्रोफेनोफॉस 40% आणि सायपरमेथ्रिन 4% आहे. अळीसाठी आवश्यक आहे. सध्या अळी जोर करत आहे कारण आभाळ भरपूर आहे, त्यामुळं अळी जास्त जोर करत आहे. आणि हे टाबोली आहे, PGR, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. हे बघा, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे हे. आणि यामध्ये पॅक्लोबिट्राझोल 40% SC फॉर्ममध्ये आहे. SC फॉर्म असलं की पानातून मुळापर्यंत ते आपल्या पिकाच्या मुळापर्यंत जाते पानाद्वारे. वाढ रोखून अतिरिक्त जी वाढ आहे आपल्या पिकाची ती वाढ रोखते आणि चांगल्या प्रकारे त्याचा बहार येते. फुलाचे प्रमाण जास्त असते टाबोलीमुळे. त्यानंतर हे बुरशीनाशक आहे, टिल्ट बुरशीनाशक. यात प्रोपिकोनाझोल आहे 25%. आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. हरभऱ्याला दुसऱ्या फवारणीमध्ये जे बुरशीनाशक आहे लिक्विड फॉर्ममध्येच घ्यावे. याचा आहे 20 मिलीचा डोस आहे आपल्या इलेक्ट्रिक पंपाला. त्यानंतर आपण 1261 ऐवजी हे जे DAP मिळाले आपल्याला सरकारतर्फे 8% नत्र आणि 16% स्फुरद, हेच आपण वापरलेलं आहे. आणि याचा पण रिझल्ट चांगला आहे. एका 15 लिटर जो आपला इलेक्ट्रिक पंप आहे याला 50 मिली असं जरी वापरलं तरी 1261 जे आपण बिद्राव्य खत वापरतो त्याऐवजी हे कॉम्बिनेशन चांगलं आहे. आमच्या घरी होतं आणि ते पण मिळालेलं होतं कृषी सहाय्यकाकडून. त्यानंतर आणि हे बोरॉन आहे 20% बोरॉन बूस्टरचं. हे पण 20 ग्रॅम घेतलेलं आहे प्रतिपंप. म्हणजे जेव्हा आता फुलोर सुरू होईल ते फुल गळती न होता चांगल्या प्रकारचं आहे. आणि हे स्टिकर आहे, सेवर स्टिकर 20 मिली. अशा प्रकारचा हा दुसरा फवारा आहे. आपल्या हरभऱ्याला आज 23 दिवस कंप्लीट झालेले आहे. 43 दिवस कंप्लीट झालेले आहे. हे प्रोपेक्स सुपर आहे. याचा 40 मिली डोस आहे इलेक्ट्रिक पंपाला, चार्जिंग बॅटरी. आणि याचा जे टाबोली आहे हे टाबोली 3 मिली ते 5 मिली या दरम्यान तुम्ही कितीही मारू शकता. आपण इलेक्ट्रिक पंपाला, बॅटरी पंपाला 4 मिली वापरतो. आणि हे टिल्ट हे 20 मिली घ्यायचं आणि हे 50 मिली घ्यायचं नॅनो DAP. आणि बूस्टरचं हे 20 ग्रॅम घ्यायचं. अशा प्रकारचा आपला फवारा सुरू आहे. हा दुसरा फवारा आहे आपला. हे बघा, आधीच घोल करून तयार ठेवलेला आहे आपण. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.